नमस्कार मित्रांनो, आकाश ॲग्रिकल्चर सेंट्रीफ्युगल वॉटर पंप सेट आपण आणलेला आहे, जो की आहे पेट्रोलवर चालणारा हा पंप आपण आणलेला आहे, ज्याची कॅपॅसिटी आहे 7.5 HP पाणी मारण्याची कॅपॅसिटी. तर मित्रांनो, हा पंप खरंच तितकं पाणी मारतोय का आणि किमतीच्या मानाने खरंच परवडतो का घ्यायला शेतकऱ्याला, हे बघणार आहोत. तर किंमत तर फार इतर पंपापेक्षा कमीच दिलेली आहे, कारण हे 9,000 रुपयामध्ये आपण आणलेला आहे. आणि आता आपण याचं पाणी चेक करणारच आहोत. पुढील व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा, तुम्हाला कळेल याचं पाणी किती आहे. तर मित्रांनो, हा पंप घेतलेला आपण जवळपास 1 महिना होऊन गेलेला आहे. आपण वापरसुद्धा केलेला आहे, परंतु यावर आधारित व्हिडिओ टाकावं म्हणलं, कारण की पंप खास वाटला म्हणून. तर मित्रांनो, हे बघू शकता डिझेल टँक पेट्रोल टँक. तर ही पेट्रोल टँक आहे, 2.5 ते 3 लिटर पेट्रोल या टँकमध्ये बसते, हे बघू शकता. आणि हो, पंप ऑपरेट करायला लई सोपं आहे. तर मित्रांनो, चालू करण्यापूर्वी ह्यामध्ये पाणी भरून घ्यावं लागतं इथून, आणि त्यानंतर तुम्ही दोरीवर याला चालू करू शकता. बघू शकता इथे पंपाची थोडीशी माहिती दिलेली आहे, बघू शकता. हे बघा, सर्व इंजिन मॉडेल दिलेलं आहे, मॅक्स आउटपुट दिलेलं आहे, RPM 3600 RPM आहे, पंप लिफ्ट 25 m, फ्लो रेट बघू शकता. कंटिन्यू ऑपरेशन टाईम 9 घंट्यापर्यंत कंटिन्युअसली चालू शकता, असा कंपनीचा दावा केलेला आहे. आपणच चालवला आहे 7 ते 8 घंटे चालला आहे, काही प्रॉब्लेम दिलेला नाही आहे. बघू शकता इथून आपल्याला पुढे पाणी जे जोडायचं आहे ते नळी जोडायला इथं जोडू शकता. आपण नंतर अटॅचमेंट केलेली हे रेड्युसर बसून घेतलेले आहे, आणि ह्या फ्लॅन्स आपण नंतर टाकलेल्या आहेत. कंपनीने वेगळ्या दिल्या, त्या काही आपल्याला पसंत पडल्या नाही, त्यामुळे आपण काय केलं, दुसऱ्या टाकल्या. खर्च वाढला पण टेन्शन नाही. बघू शकता, दोरीवर स्टार्ट करायचा पंप आहे, टेन्शन नाही, चालायला एकदम भारी आहे. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू याचं पाणी किती आहे. आपण इथे जोडणार आहोत त्याला. आता हे बघू शकता, त्यानंतर आपण पाईप घेतला, त्याला फुटबॉल जोडून घेतला आहे, हे बघू शकता. आणि आपण आता इथे त्याला टाकणार आहोत. इथे पाणी आहे, हा कॅनल आहे, छोटा कॅनल. आणि आपण हा गहू दिसतोय का तुम्हाला, हा गहू भिजवण्यासाठी हे बघू शकता, हा पाईप नेलेला आहे, आणि त्याला आता इथून जोडणार आहोत. तर तुम्हाला पुढे दाखवतो मी की किती पाणी पडतं आहे त्याचं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी चालू कसा करायचा ते सांगतो थोडक्यात. करणं सोपं आणि सरळ पद्धत आहे, कोणी चालू करू शकतं. चालू करण्यापूर्वी याला एक बटन दिलेलं आहे, जे ऑनवर करायचं. खाली केलं की ऑन होतं आहे. हे ऑन बटन केल्यानंतर तुम्ही इकडे ही पांढरी पट्टी जी दिसते ती मागं घ्यायची आधी, आणि त्याच्यानंतर ही दोरी का, ही दोरी आता पंप आपण, आणि नंतर हे पुढं घ्यायचं. ही मित्रांनो रेस आहे, रेस. ही रेस जशी वाढताल तशी स्पीड कमी करता येईल. तर मित्रांनो, आता आपण असंच चालू केलेलं आहे. बंद करण्यासाठी हे लाल स्विच पुन्हा वर करायचं आहे, बंद होतं. तर बघू शकता, अशा सोप्या पद्धतीने तुम्ही चालू देखील करू शकता. चालू करण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे, जसं की पहिल्यांदा या पाणी भरून घेणे. तर पाणी भरून घ्यायचं आहे पहिल्यांदा. स्पीड वाढेल. मित्रांनो, आपण चालू केलेलं आहे मशीन, या बघू शकता चालू करलं आहे, आणि मशीनने पाणी फेकायला सुरुवात केलेली आहे. तर बघूया आता किती प्रेशरने पाणी फेकता येते. बघू शकता, पाणी तर फास्ट वाहतंय बरं का. चला तर जाऊया आता पुढं. मित्रांनो, बघू शकता पाणी आपली जमीनच इथे पण फुटलेली आहे, आणि इथे काही पाणी निघतंय बघू शकता, आणि इथून इथे पण निघतंय, हे बघू शकता. तिकडे जास्त निघतंय तरी पण इथे बघू शकता बघू शकता. इकडे पाणी चालू झालेलं आहे, एकदम फास्ट पाणी येत आहे, आणि स्पीड फक्त नॉर्मल आहे, नॉर्मल
याच्यामध्ये 2-3 स्पीडचे मोड आहेत. बघू शकता इथे पाणी, इथे पण पाणी निघतं आणि तिकडे पण निघतं. बघू शकता हे मित्रांनो पाणी. कसं काय पाणी देतं इंजन? पाणी चांगलं आहे त्याचं आणि 0 स्पीडवर एवढं पाणी होतं आहे. तरी आता लाईटच्या भरोशावर उन्हाळा आलेला आहे चारीला पाणी आलेलं, तर देऊन टाकू म्हणलं. इंजन आणलं तर वाटत नव्हतं एवढं पाणी देईन. आम्ही दुसरीकडून पाईपलाईनला जोडलं, 150 पाईपवर पण पाणी देतं आहे ते फुल. असंच पाणी आता हे 0 स्पीडवर पाणी 15 मिनटात जवळपास 10च्या मोटरीचं डबल पाणी चालतं आहे. बघू शकता शेतकऱ्याचा गहू भिजणं आता चालू झालेला आहे. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला खरेदी करायचं असेल तर जवळच तुमच्या दुकान जर असेल कुठे, तर तिथून आकाश कंपनीचं तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच खरेदी करा. आम्हाला चांगलं वाटलं म्हणून टाकलं. कंपनीने कुठले आम्हाला पैसे वगैरे काही दिलेले नाही या व्हिडिओसाठी, पण आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही टाकलं.